हॅलो गाईज, नमस्कार. मी तुम्हाला आज अगदी कमी मसाला वापरून मटकीची मिसळ कशी करायची ते दाखवते. अगदी कमी मसाल्यामध्ये चमचमीत मिसळ तयार होते. तर इथे मी मटकी घेतलेले आहेत मोड आलेले, टोमॅटो घेतलेला आहे चिरलेला, त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, त्याच्यानंतर एक बटाटा घेतला आहे असं हाफ कट करून, त्याच्यानंतर लसूण घेतलेले आहेत, एक लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर चिरलेली घेतलेली आहे आणि एक आलं घेतलेलं आहे, छोटा आल्याचा तुकडा. तर एवढं साहित्य घेतलं आहे. कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे. आता यामध्ये कांदा टाकूयात. आता टोमॅटो टाकूयात. कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खिसलेलं आलं टाकूया. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकूया. सर्व परतून घ्यायचं आहे. आता हळद टाकूया. चिमूटभर हिंग टाकायचं आहे. त्याच्यानंतर मटकी टाकायची आहेत आणि हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे सगळं. त्याच्यानंतर हा जो बटाटा कट करून घेतला आहे तो टाकूया. हा बटाटा जो आहे ना तो नंतर आपल्याला स्मॅश करायचा आहे, त्यामुळे असाच अख्खा टाकून द्यायचा अर्धा. आता 1 चमचा लाल तिखट टाकूयात. परतून घेऊया. साधारण 3 ते 4 वाटी पाणी टाकलेलं आहे मी इथे. हलवून घेऊया. हा जो बटाटा आहे तो शिजल्यानंतर स्मॅश करायचा आहे, ते मी दाखवते तुम्हाला नंतर. आता मीठ टाकूयात चवीपुरतं. चवीपुरती थोडीशी साखर टाकूयात. मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊयात, सगळं हलवून घेऊया. आता याला शिट्ट्या द्यायच्या आहेत. मी साधारण 2 ते 3 शिट्ट्या दिल्या होत्या. आणि इकडे गार्निशिंगसाठी मी कच्चा कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर त्यावर चिरून घेतलेली आहे आणि लिंबू चिरून घेतलेला आहे. बघा शिट्ट्या झालेल्या आहेत. आता ही एक शिट्टी होईल. हे बघा आपली मिसळ तयार झाली आहे. आता हा बटाटा स्मॅश करायचा आहे खलबत्त्यामध्ये. हे बघा स्मॅश केला आहे बटाटा. तो आता ह्यामध्ये टाकायचा आहे स्मॅश केलेला बटाटा. हलवून घ्यायचा आहे. स्मॅश केलेला बटाटा टाकल्यामुळे त्याला दाटसरपणा येतो. हे बघा मिसळ तयार झाली आहे. आता ते मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा प्लेटमध्ये काढली आहे मिसळ. आता त्यावर
हे बघा ब्रेड घेतला आहे त्याच्यासोबत आणि फरसाण घेतला आहे. ह्याच्यावर आता आपण कांदा टाकून घेऊयात. कांदा आणि कोथिंबीर मिक्स केली होती ती. आणि लिंबू ठेवूयात. हे बघा अगदी कमी मसाल्यामध्ये चमचमीत मिसळ तयार होते. म्हणजे एकेकांना जास्त मसालेदार आवडत नाही तर ते अशी मिसळ करू शकतात. अशी सुद्धा खूप छान लागते मिसळ. अगदी कमी मसाला वापरलेला आहे ह्यामध्ये. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंटमध्ये. आणि माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशी मिसळ करता ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि अशी कमी मसाल्यामध्ये चमचमीत मिसळ तयार झाली आहे. थँक्यू सो मच.